मयेकर, बोला अण्णा, काय म्हणताय? बरं तुम्ही काय करायचं ठरवलंय? कशाचं? घराचं. तुम्ही परत गावातल्या घरी राहायला जाणार ना? मला तर मालकांची चिंता लागून राहिली हो. मी गावातल्या घरी, तुम्हाला मालकांची चिंता लागून राहिली आहे? अहो काय बोलताय अण्णा, काय झालंय? रामाश्रय आपल्या हातून गेलं. कोणी सांगितलं तुम्हाला? जांभळ्यांनी. अरे जांभळ्यांना काय वेळ लागलाय का? नाही आहो, जांभळे सांगत होते की बँकेचा फोन आलाय रिसेप्शन वरती. 2 महिन्याचे हप्ते थकलेत आणि ते भरले नाहीत ना तर जप्ती नक्की. जांभळे सांगतायत आणि तुम्ही त्यांचं ऐकताय. त्यांचा आताताई स्वभाव माहितीये ना तुम्हाला? हो, पण हे बघा अण्णा, तसं खरोखरच काही झालं असेल तर आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया. तुम्ही शांत राहा आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याजवळ हे बोललात, आणखीन कोणाजवळ बोलू नका. नाही बोलणार. हा, पण मयेकर, अहो खरंच असं झालं तर? मयेकर, अहो ह्या वयात मला नोकरी कोण देणार हो? आणि मालक तर सगळं सोडून इथे येऊन राहिलेत. म्हणजे परत ते बोटीवरती जाणार. आणि ते बोटीवरती गेले की मग गौरीचं काय? आणि मग गौरीचं जर का हे अण्णा, जांभळे शिरलेत का तुमच्यात? हा, त्यांच्यासारखं बोलताय तुम्ही. मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला? शांत राहा, काहीतरी मार्ग निघेल, काळजी करू नका. हा, या आता. पण शांत राहा. किचन तुमची वाट बघत असेल की नाही? हो 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 हो. हा, या. काय करायचं मला काहीच कळत नाही. पण कुठून तरी पैसे गोळा करावे लागणार आहेत ना? हो, पण कुठून? सगळ्या प्रॉपर्टीज अशा मॉर्गेज केल्यावर आपल्याकडे काहीच उरत नाही मॉर्गेज करायला. हो, कारण प्रत्येक इन्व्हेस्टर हेच विचारणार की तारण काय. चक्रव्यूहात अडकलोय आपण. मला एक मार्ग सुचतोय, तुम्हाला पटतोय का बघा. काय ग? आपलं घर आहे ना गावात, ते आपण गहाण ठेवू शकतो. म्हणजे मी बाबांशी बोलते. नाही गौरी, अजिबात नाही. गावचं घर गहाण वगैरे काही ठेवायचं नाही. कपिल बरोबर बोलतोय, ते गहाण नाही ठेवायचं. पण कोणी नाही राहत तिकडे. अगं पण ते तुझ्या बाबांचं घर आहे. हो, पण बाबा एकटेच वारीस आहेत त्याचे. असू दे, तुझ्या बाबांनी बांधलेलं घर ते गहाण वगैरे काही ठेवायचं नाहीये, कळतंय? अजून काहीतरी ऑप्शन्स आपण वर्कआउट करूया. हो, कारण सगळंच घाण पडलेलं असताना अजून एक घर घाण ठेवायचं, त्यापेक्षा कुणाकडनं मदत मिळतेय का बघूयात. अरे जर मदतच घ्यायची असेल तर मग धनंजय सरांकडनं नाही का घेणार आपण? तसंही डॅड म्हणालेच आहेत ना, काही लागलं तर सांगा म्हणून. पण ते मला स्वतःला पटत नाहीये यार. आपण ते लास्ट ऑप्शन म्हणून ओपन ठेवूया. कपिल, आपल्याकडे स्वतःचं घर असताना आपण दुसऱ्यांकडून कशाला? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू,
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके